छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी पाण्याने हजेरी लावलेली आहे. वेळेअभावी जेव्हा आपली रॅली सकाळी उशिराने चालू होती त्यानंतर नाही काढला. गुड मॉर्निंग गाईज, नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात. कसे आहात? चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे, कारण की आज आपला खास दिवस आहे, तो म्हणजे रक्षाबंधन. आणि त्याला 4 चांद लावायला आलेला आहे आदिवासी समाजाचा जागतिक आदिवासी दिन. तर मग चला या आपण जाऊ रक्षाबंधनला आणि आदिवासी सोहळ्यामध्ये सामील व्हायला. तर चला मंडळी, आमची डॉली पहा छप्परावर कशी पाहते. मी व्हिडिओ काढते तर बसले. डॉली, ए डॉली. नमस्कार मंडळी, किसा आहात? चांगलाच हवा, नाचूलाच पाहिजे, कारण की आज आपला खास दिवस हा, तो म्हणजे जागतिक आदिवासी दिवस. तर हेरा काय, चला या माने बरोबर जाऊ आपण नाचूला, आदिवासी सोहळ्यामा सामील व्हायला. तर मम्मी ते चालले. बाय बाय, जा. बाय बाय. चेन्नईला या चेन्नईला लागता मग येत तिकडं काथुर्णी. मंडळी आम्ही पोचलेले आहोत आणि आमचे बंधू भगिनी पुढे आहेत. तर इथे आमचा आदिवासी ग्रुप आहे. तर चला पाहूया पुढे. तर मंडळी इथे आम्ही पोचलेलो आहोत आणि सगळे बंधू इकडे, कॅमेरामॅन पण आहे. आणि हे आमची शान, झेंडा, आदिवासी झेंडा. तर थोड्याच वेळात आता आमची रॅली सुरू होणार आहे. जय आदिवासी मंडळी. सगळा ग्रुप आता मस्तपैकी सजून नटून आलेला आहे आणि थोड्याच वेळात आता रॅली निघणार आहे. जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. सर्वांनी झेंडे आपापलं जे प्रतीक आहे ते सर्वांनी सांभाळून चालायचं आहे. आणि
पावसाला बरं थोडा वेळ धीर धर, नंतर ये. जय आदिवासी. मंडळी, छान अशी रॅली चालू आहे, परंतु मेघराजाने हजेरी लावलेली आहे आणि मेघराजावरून नाचायला येत आहे. ढगाच्या ढोला संग तालावरी नाचते जलराणी इंद्रधुनी हर्षानी. थोड्याच वेळामध्ये आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार तसेच नवी मुंबईचे शिल्पकार आमदार माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचे आगमन होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी आपल्या रॅलीमध्ये आपले शिस्तबद्ध ठेवायचा याचं भान राखायचं. दोन जणांच्या रांगा करा, दोन जणांच्या रांगावर रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग व्हायचा आहे. बाजूला कोणीही निघायचं नाही, रॅलीच्या बाहेर निघायचं नाही. हा येतो. मंडळी, पाण्याने हजेरी लावलेली आहे. क्षत्रिय कुलवंत राजा वनराजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. बिरसा मुंडा की जय. जागोजी बांद्रे की जय.
क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत. सर्वांनी मानवंदना देण्यासाठी कृपया सर्वांनी उभं राहावं. स्टेजमध्ये सभागृहात बसलेल्या सर्वांनी कृपया सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहावं ही विनंती. HPCLचे आसाचे रंगरूपने आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी आदिवासी क्रांतिकार. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी आदिवासी क्रांतिकार. शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 9 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले. पूर्व नियोजित अपूर्व घडले जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम. विक्रीकर निरीक्षक विशाल पिचड साहेब. विक्रीकर निरीक्षक विशाल पिचड साहेब आपलाही सन्मान होत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. कातकर मॅडम. मी पुनश्च एकदा प्रफुल्ल विशे सरांना विनंती करतो. मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक उपायुक्त सन्माननीय शंकर खाडे साहेब यांचाही सन्मान आपण करावा ही विनंती. सर्वांना जय आदिवासी. आज आपण ह्या ठिकाणी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी आपण अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पालघर जिल्हा. आज सांगायचं म्हणजे आपल्याला थोडासा उशीर झाला. टाईम आपण बरोबर दिलेला होता साहेबांना आणि त्या टायमाच्या याच्यामध्ये जर कार्यक्रम झाला असता तर साहेब स्वतः आपल्याला मार्गदर्शनासाठी ह्या ठिकाणी नक्कीच दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी म्हणजे साहेब आले असते म्हणजे असं. परंतु साहेबांना खूप मोठा जबाबदारी म्हणजे कुठे पालघर जिल्हा ठाणा जिल्हा हे दोन्ही जिल्हा म्हणजे असं आणि दोन्ही जिल्हे सांगितल्यानंतर साहेब आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने पालघर जिल्हा आणि तसंच ठाणे जिल्हासुद्धा आहे. तर नक्कीच साहेबांना बऱ्याचशा ठिकाणी आमंत्रित केल्यामुळं आणि तो वेळ आपल्याला इथे देता नाही आला साहेबांना. ही मोहर उमटवली आदिवासी साहित्यिक संशोधक डॉक्टर रंजनाताई वडेकर, ज्याचा श्वास आदिवासी आत्मविश्वास ज्या महिलेमध्ये आहे आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण घेतलं. वसतिगृहामध्ये 1ली ते 10वी पर्यंत अण्णासाहेब आवटे वसतिगृह जुन्नर येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे पदवीपर्यंत शिक्षण, पुणे विद्यापीठामध्ये BEd केलं आणि आज मुंबई विद्यापीठामध्ये आदिवासी संशोधक साहित्य म्हणून ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला अशा डॉक्टर रंजनाताई वडेकर या इथं उपस्थित झाले आहेत. त्यांचाही सन्मान मी माननीय खासदार माजी खासदार संदीपजी नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण करावा ही विनंती.
रंजनाताई वडेकर. आहेत, यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आदिवासींवरती आणि आता इथून पुढे ते काम करणार आहेत. त्याच प्रकारे अतिशय गरीब खडतर परिस्थितीमध्ये ज्यांनी शिक्षण घेऊन डॉक्टरची पदवी प्राप्त केली ती रंजनाताई सुपे यांचा सत्कार वडेकर म्हणजे आमची बहीण सुपे आणि सासर आहे तिचं वडेकर. धन्यवाद. मातीचं दर, झऱ्याच्या पाण्यात गोडवा असा हा आदिवासी स्वर, जंगलाशी नातं जन्माजन्मीचं आणि हे सर्वांचं हे संस्कृतीचं मायेचं बंधन आज येथे होत असताना मी दोनच गोष्टी फक्त आवर्जून उपस्थित करून सांगतो साहेबांना का जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेचा आराखडा साहेब तयार होत असताना आमचा आदिवासी समाज विस्थापित झाला, सिडको तयार झाली, सिडकोने नवी मुंबईचा विकास केला. परंतु आज आमच्या बाजूला तुमच्या बाजूला बसलेले आमचे तीनही नगरसेवक आहेत, इकडे माझे नगरसेवक आहेत आणि काहींकडे विस्थापित झालेले दाखले आहेत. खरोखर नवी मुंबईच्या आराखड्याच्या विकासामध्ये जर आदिवासी समाजाचं थोडंफार तरी अस्तित्व होतं ही खंत या आदिवासी समाजाला आहे साहेब. तर निश्चित तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने काम करत आहात आणि निश्चित आदिवासी समाजाच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासाच्या आराखड्यामध्ये आमचं काहीतरी असावं ही आमची सर्व आदिवासी बांधवांची विनंती आहे आणि ती विनंती तुम्ही स्वीकाराल आणि आमची आशा पूर्ण कराल अशी मी आपणास विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही बऱ्याच ठिकाणी सिडकोमधून त्यानंतर MIDC मधून महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ज्या राखीव भूखंड आहेत त्यांची माहिती घेतली, वन खात्याच्या भूखंड आहेत त्यांची माहिती घेतली, परंतु अजूनही आम्हाला आदिवासी भवनासाठी योग्य जागा सापडत नाही. भारत माता की जय. वंदे मातरम. जय आदिवासी. जय आदिवासी. आवाज काय मला वाटतं नाश्ता पाणी संपलेलं दिसतोय. पुन्हा जोरात बोलणार की नाही? भारत माता की वंदे मातरम. जय आदिवासी. जय आदिवासी. लगेच जेवण झालेलं दिसतंय. व्यासपीठावर असलेल्या सर्व प्रतिमा ज्यांच्या आहेत त्या सर्व व्यक्तिमत्वांना आधी या ठिकाणी अभिवादन करून आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाचा आजचा हा कार्यक्रम आणि आज बहिणीचा अधिकार भावाच्या प्रती असलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन याच्यामध्ये आज बहिणीचं मान या ठिकाणी आहे. अशा रक्षाबंधनाचा दिवस या प्रसंगी उपस्थित HPCL या भारत सरकारच्या उपक्रमाचे आणि त्यांनी अनेक विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाची कास धरून आपल्याला मदत केलेली आहे असे पांडे साहेब आमचे सहकारी मित्र आणि या भागातील आपले सन्माननीय नगरसेवक रामेशजी डोळे, आमच्या आगुर्डी गावातल्या नगरसेविका आदिवासी समाजातल्या आपल्या कातकरी समाजातल्या राजश्रीताई कातकरी, आपल्या आदिवासी समाजातल्या दुसऱ्या आमच्या नगरसेविका भगिनी ज्यांनी आपल्या नगरपालिकेमध्ये आदिवासींच्या बरोबर इतर समाजाला सुद्धा आपलं योगदान दिलं अशा जयश्रीताई ठाकूर, रंजनाताई वडेकर, डॉक्टर प्रफुल्लजी विशे, अमोक सिद्ध पाटील, डॉक्टर विलास गवारीजी, तुषार नाईकजी, शांतारामजी इंदाल, आमचे सन्मान्य सहकारी माजी नगरसेवक रामकृष्ण कातकरी, अरुणजी शिरसाट, हरिश्चंद्रजी फरणे, शंकरजी खाडे, विशालजी पिचड, जितेंद्र खाडे, विलास माळुंजे, सुरेश लाडके, विश्वास भारमळ, काशीनाथ कानाळ,
अनुपमा हिवाळे, संजय मोरे, आत्माराम आंगरे, बबन दरेकर, सुनील बोरसे, अर्चना म्हात्रे, रमेश कुकडे सर, इथे व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे सर्व आदिवासी बंधू भगिनी मातांनो आणि तरुण सहकारी, खरोखरच आजचा दिवस हा सातत्यानं दर वर्षाची एक उजळणी होत असते, जी आमचे सहकारी रमेशजींनी केली. ते निमित्त काहीतरी असतं, त्या निमित्तानं आपले विषय मांडता येतात. आणि खरोखरच आज या नवी मुंबईत जो आपलं सहकार्य राहिलं मान्य गणेशजी नाईक साहेबांना, मी तमाम नाईक साहेबांच्या सहकार्याच्या वतीनं मी सर्व आदिवासी बंधू भगिनींचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद करतो. की आपण आपल्या समाजातील विद्यार्थ्याला गुण गौरव सोहळा करतोय. मी सुरेश लाडके साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मान चिन्ह देऊन त्याचं गौरवण्यात यावं. त्यानंतर चैतन्य गणेश शेंडे गणसोलीचे हा विद्यार्थी आहे, 86.40% मिळवून त्याने विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. मी विलास माळुंगे साहेब त्यांना गौरवण्यात यावं. जोरदार टाळ्या वाजवायचे. आपल्या समाजातील एक विशेष सत्कार. त्यानंतर आदरणीय कातकरी साहेब यांचा सन्मान होत आहे. यानंतर उपस्थित व्यासपीठ हे सन्माननीय कातकरी साहेबांचा सन्मान करत आहे. यानंतर सन्माननीय विकास महादेव आढळ यांनी ज्येष्ठ परिवहन अधिकारी म्हणून आपली सेवा बजावली. आदिवासी विचारवंत व्यक्तिमत्व सन्माननीय आढळ साहेब आपल्याला व्यासपीठाच्या रूपाने लाभले आहे. नवीन नोकरीवर काही दिवस झालेले आहेत. यांचा सत्कार डॉक्टर रंजना वडेकर मॅडम यांनी केला असं मी त्यांना यानंतर आपल्यासमोर आपले आराध्य दैवत द्वितीय क्रमांक कार्तिक गणेश पवार, गौरव वरठे, प्रतीक्षा अंधेर आणि 5वा क्रमांक स्वप्नाली संजय टोकरे. मी सन्माननीय कातकरी मॅडम, ठाकूर मॅडम आणि डोळे साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात यावं. वडील मॅडम विनंती करतो की त्यांना द्यायचं आहे. दर्शवण्याचं काम सर्व पथकातील आहे हे करत आल्यावर आपल्याला लवकरात लवकर जेवढं होऊन गेले तेवढं घ्यायचं. कातकरी मॅडम, ठाकूर मॅडम, आपण सुद्धा पुढे आपल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम आपण करायचं आहे. सांगितलं की बाबा आपल्याकडे वेळ जास्त नाहीये, जास्त नाचू नको, जास्त उड्या मारू नको, जास्त बोलू नको, जेवढं सांगितलं ऐकायचं आणि ती निघायचं. तो बोला की ठीक आहे. तो बंधू इकडे समोर आपल्याकडे काही पाहुणे बसते. आता विलास गवारे सर एवढी चांगली माहिती म्हणजे अजून आपल्याला ती माहिती नव्हती. कातकरी मॅडम सर, अरे डोळे सर बसले. अरे वा वा, हे सगळे जे आपले पाहुणे आहेत ना, आज त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आणि हा जो बंधू आहे ना, हा शाळेमध्ये जाऊन मुलांना म्हणजे व्यसनापासून दूर कसं जायचं, चांगल्या सवयी काय आहेत, वाईट सवयी काय आहेत याची तो माहिती देत असतो. आणि दरवर्षी इथे सुद्धा तो येत असतो. बंधू आता हे समोर जे बसते सगळे आदिवासी मानव आहेत. अरे मग याला तू काय सांगशील? काय सांगू यार, चांगले रहा, मुलांना शिकवा, व्यसनात होऊ नका, आगाऊपणा करू नका. आगाऊपणा करू नका. अरे माझे नाव रिया शेंडे, आदरणीय संचालक, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपण एक महान योद्धा, आदिवासी नेते
भारतीय स्वातंत्र्य सैनिक धरती आबा म्हणजेच भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. बिरसा मुंडा 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील कुलाहाटीत जन्मला. त्यांचे जीवन अन्याय, शोषण आणि सामाजिक कायापलटाच्या लढ्याने नटलेले होते. लहानपणापासूनच इंग्रजांच्या अत्याचाराचा त्यांनी बोध घेतला. ते ख्रिस्ती मिशनरीची रूपांतरणे, जमिनीची बळकावण आणि आदिवासी संशोधनाचे वजा करणे यांसारखे अन्याय विरोधात आवाज उठवू लागले. त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून उलगुलान नामक क्रांती आरंभ केली. अबोरात सेठीजना, महाराणी यात सुंदरजना या नारेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी जनतेचं संरक्षण आणि स्वातंत्र्यासाठी जबरदस्त संघर्ष सुरू झाला. मात्र इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी मोठा दमन केला. 9 जून 1900 रोजी जेलमधील संसर्गामुळे बिरसा जागतिक बलिदानाला निघाले आणि ते फक्त 24 वर्षांचे होते. त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. जमिनी, जंगल, झाडे ही आदिवासींची माती, हक्क, संस्कृती आणि अस्तित्व यांचे प्रतीक आहे. त्यांच्या मार्फत आदिवासी समाजाने पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात संघटित करून घेऊन ब्रिटिशांविरोधात सक्रिय आवाज उचलला. त्यांनी केवळ इंग्रजांविरोधात नव्हे तर आडवड, अंधश्रद्धा आणि धर्मांतर प्रयासांविरोधातही संघर्ष केला. माझा संदेश: आम्ही बिरसा मुंडाच्या विचारातील स्वाभिमान, स्वावलंबन आणि अधिकारीसाठीला लढाया तळाशी टिकून राहिला पाहिजे. त्यांच्या आदर्शाप्रमाणे आपल्यालाही आपली संस्कृती, जीवन आणि समाज संरक्षित करण्यासाठी एकजुटाने धैर्य दाखवायला हवे. जर आमच्याकडून कोणत्याही पद्धतीने अन्याय, भ्रष्टाचार किंवा सामाजिक चूक होत असेल तर त्याच लढ्याला लढाईने सामोरे जायला हवे. जय जवाहर, जय आदिवासी. धन्यवाद. जय आदिवासी. ठाकूर मॅडम यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात यावं. तेव्हा वेळेअभावी जेव्हा आपली रॅली सकाळी उशिराने चालू होती त्यानंतर येतात, त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये जी रॅलीची वेळ दिलेली असते सातत्याने गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याशी निगडीत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहोत. तर ह्या इथे होता कार्यक्रम. कार्यक्रम झाला. आता आज रक्षाबंधन आहे तर मिठाई घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मस्त छान छान मिठाई. परंतु काही भावांना डायबिटीस, तर त्याच्यामुळे खाऊ शकत नाही. एवढी सुंदर मिठाई आहे. मिठाई घेतली. आता थोडीशी पेट पूजा लिखा है ना उसमें 4. मंडळी, तिकडे जेवण होतं परंतु वेळ होत होता कारण की रक्षाबंधनला यायचं होतं, राखी बांधायला, म्हणून आम्ही पटापट आलो. आणि आता भूक लागली तर थोडीशी पेट पूजा, खरेदी आम्ही केली. मंडळी, कार्यक्रम झालेला आहे ना. मी आता तल्यावर आलेले आहे रील काढायला फ्लॅग सोबत. मस्त वातावरण. हे आमचं रामाळ्याचं तळ आणि त्या तिकडे डिंकुताईशी रील काढत आहेत. तर मी म्हटलं तयारी केलेलीच आहे तर थोडासा रील काढूया. आपल्या दिल्याची शान, आपला झेंडा, आदिवासी झेंड्यासोबत थोडासा एखाद रील बनवत आहे मी. आणि खूप छान इकडे वातावरण आहे. इकडे भेटलेले आहेत मला. हॅलो गाईज,
काही रक्षाबंधनच्या शुभेच्छा वगैरे द्यायच्या आहेत का तुम्हाला? रक्षाबंधनच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. मग बस तर आमची कुठला काढला? बहना ने भाई के कलाई पे प्यार बांधा है टोनी रेशम के डोरे से. हा तुम्ही बरे आहात ना? चालायला आले हा. याला आल्यावर रक्षाबंधनला नाही अजून आलो. ते आदिवासी दिवस होता ना, हा वाशीला गेलेलो. आम्ही काढल्यात भरपूर रील. तुम्ही बघा पण हे माझ्या याच्यात यशाल ना तुम्ही. नाही रील काढल्यात अशी सांगते अच्छा. भरपूर. मग घे लवकर, भूक लागले जाम. चला 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 चला. तुम्हाला पण खाऊ आणले. चला. आत्याचं गाणं भारी होतं. टन कंटोला अंटन पोऱ्याला सुकट खाऊन शालेमा सोडूला जावं झेंडा उलटा पकडले. जय हो हो आदिवासी जय हो. फुल होतं का नाही जा. डोंगर दऱ्यात रहूर आम्ही आहो आदिवासी र. डोंगर दऱ्यात रहूर आम्ही आहो आदिवासी र. जय आदिवासी. जय आदिवासी. मंडळी एका रात्रीत देऊळ बांधतात. अशा प्रकारे डिंकूने एका रात्रीत गाऊन शिवलेला आहे. जरा मंडळी पलटा जरा गाऊन दाखवायचं आहे. ही बघा कला तिची. एका रात्रीत तिने माझ्या साडीची वाट लावलेली आहे. आणि हा पहा आमचा आदिवासी. ही बघा माझ्या आत्याची बहिणी. तर आज आहे आदिवासी दिन सुद्धा आणि रक्षाबंधन सुद्धा. तर 2-2 कार्यक्रम आपल्याला आणि तिकडे वाट बघत आहेत. आणि इकडे छान लिहिलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. किचन पण बनवलंय. अरे कोणी लावी पंखा? मी जाते रुची भेटले मला. बरं आले तर राखी बांधू दे, नाहीतर पलटी आहे तिकडं. ती तिकडंच येणार होती संध्याकाळी. या वर्षी सुष्मीशी नंबर लावला लवकर वाटतं. काय जेवण रुची बांधते करा जरा साच द्या. बेबी नाही पण ती दुसरी आधी शोधत शोधत जमायला जाईल. त्यामात पैसे टाकत मम्मीला पण त्यामात झालं. नाही काढला. उभा पण काढ त्याच्यात टाकायला. फोटोला ठेव. काय? फोटो नसतो ना इकडे. अच्छा, हा, हा, हा. कळायला काय झालं ते. थंड आणली तिथं चाललं. हा थंड आणली. काय थंड. रक्षा करा बस. कोणीही घेऊन करा. बहीण भाऊ करा. ते पहिले कसं वचन द्यायचे समजा. ते वचनाला समजा आपण नंतर आलं असं तर रक्षाबंधन. भाऊ बलीन कसा तिला माझं काढला. भारी दिसते. नाही काढला. व्हिडिओ व्हिडिओ हा मग व्हिडिओ चालू आहे. काय टाकायचं? तेरी मेहरबानिया तेरी मेहरबानिया तेरी रॅप गाणी मस्त का बोललीस तू. कुर्बानी तुझ पे मेरी. अरे मग नाही. रॅप उभी बाय कर. बाय. कोण ठेवतं डाळ मी सकाळी त्याला असं झालं का कधी जातात? डाळनं खीर भात इकडे घातला. भात इकडे बघा आमचा स्कूबीचा पण रक्षाबंधन झालेला आहे. बनवून घेतला डाळाने खीर.
चला बाय बाय. काय रुचा बाय. मी त्यांच्या घरात राहते ना, ते चालले. मंडळी ते चालले आता भाऊजाई तिच्या भावाकडे आणि आम्ही पण थोड्या वेळाने निघू. आता दुसऱ्या भावाकडे चाललो. दोघा भावांना राखी बांधून झाली. आता चाललो तिसऱ्या भावाकडे. अजून चौथा भाऊ येणार आहे आणि पाचवा पण आहे. तिकडे बघूया. चल, मावशीने लुक चेंज केलेला आहे. ओढणी नवीन आता मामीने दिली, ती नवीन घेतली. घ्या चला, फोन तर घ्या. फोन द्या. दोन भावांच्या घरी जाऊन आले. आता तिसरा भाऊ हा आमचा मोठा दादा, आमचे प्रेरणास्थान. यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो, मोठ्या झालं. आणि मंडळी, मोठा भाऊ हा आयुष्यात पाहिजेच, थोडा तरी धाक पाहिजेच. आणि खूप म्हणजे आम्हाला आता बोलताना शब्द मला भेटत नाही. वडिलांसारखे प्रेम मंडळी दिले त्यांनी. लहानापासून मोठे होईपर्यंत आम्ही एकत्रच होतो आणि खूप खूप प्रेम दिलं. तर असे हे आमचे मोठे दादा. आणखी एक बारका दादा आहे, आता बघू भेटतात का. मी थोडासा बोलतोय. हां बोला. तुम्ही 14 जणी आहेत बहिणी, तर काय भांडणं वगैरे करू नका, एकत्र राहा. बरोबर माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. तर आपण लहानापासून एकत्र वाढलो, एवढे कधीच भांडलो नाही, काय नाही. हां. काय भांडणं असेल ते वेगळे ठेवायचे. आणि मंडळी, हे पूर्वी आमच्या कातकर यांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यापासून खूप म्हणजे एक प्रकारे प्रगती झाली. कारण आम्हाला काय चालता बोलता येत नव्हते, परंतु यांनी आणि पहिल्यांदाच आमच्या घरी लाऊडस्पीकर आले त्या टायमाला. तर पहिला माईक जो घेतला असेल मुलींनी, तो मी घेतला आणि तो माझ्या दादाने माझ्या हातात दिला आणि बोलायचं घाबरायचं नाही, काय नाही, बिनधास्त बोलायचं. आणि तेव्हापासून मंडळी मी बोलायला लागले. तर खरंच ते म्हणजे गुरु आहेत एक प्रकारे माझे. आता बोलताना मन भरून येत आहे. आणि बरोबर बोलले ते. आता किती दिवस आमचे राहिलेले आहेत मंडळी. तर हे सगळ्यांना म्हणजे एक हे विनंती म्हणून मी पण तेच सांगते. तर असे हे आमचे दादा, आमचे प्यारे दादा, प्रिय दादा. तर मंडळी, आमचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि तुमचं झालं की नाही ते कमेंट करून सांगा. सगळ्यांना बाय बाय. अजून पुढे आहे व्हिडिओ, अजून 2 भाऊ आहेत बाकी, तर पुढे भेटूया. आता गेले काय कामाला? नाही, बारके मामीसला घेऊन. मंडळी, लोक असं म्हणतात की सख्या बहिणीपेक्षा मांडलेली बहीण
खूप चांगली असते. तर त्याचं हे प्रतीक इथे पहा. आमची ही ताई साहेब आले आता राखी बांधायला. खरंच मंडळी, हे प्रेम पण मोजता येणार नाही असं असते काहीकांचं. तर असं समजू नका का आमचं प्रेम नाही म्हणून. आणि आमच्या भावा बहिणीचं तर कुठे म्हणजे कुठे गावात काय कुठे नसेल एवढं आमचं आहे. बहिणीला पण थोडं भरवावं गोड गोड, मग परत नाचत नाचत येईल. आम्ही बघा डायबिटीस नाही ना माझ्या. अरे नाही, मी बांधलंच नाही अजून, माझ्याने पडला. मी बोलते 2-3 तास मी या बहिणीने 2-3 तास वाट बघली. खूप म्हणजे गप्पा आमच्या चालल्यात. तिच्या अगोदर एक बहीण आलेली, तिचा पण मी इथे व्हिडिओ काढलाय. माझा भाऊ प्रिय आता सांगायला जरा मूड आनंदी आहे, तर मला तो घालवायचा ना. कधीतरी स्टोरी मंडळी सांगेन तुम्हाला माझ्या प्रिय भावाची. तर अशा करून आम्ही तिघीजणी खूप बाता केल्या. आणि हे गेलेले बाहेर सगळे चिल्ले पिल्ले, कारण की यांच्या मम्मीला हिच्या भावाला बांधायची होती राखी, तर ते गेले होते. आणि आता आलेत ते खूप लांब लांब गेलेले 4 ठिकाणं. कुठे कुठे गेलेले? कलंबोली, कुंडेवाल, मोपाडा, खालापूर. बाबा एवढ्या लांब प्रवास करून आले. मंडळी तिकडे खूप पाऊस होता असं बोलत होते ना ग चकुली? खूप पाऊस होता. मग भिजलीस का नाही? दादा काय बोलते काय तरी ती काय घेऊन गेलो मी. घेऊन नाही गेला? अच्छा, म्हणजे आजीच्या इथं ठेवून गेलेलं का? बघ फसवली ना तुला. अजून इकडे एक पाहुणे भाऊ आमचे बसलेले आहेत. बरेच दिवसाने भेटलं मंडेल, कारण की इथून आम्ही पण दुसरीकडे राहायला गेले आणि ताई पण दुसरीकडे गेले. म्हणजे खूपच दिवसात ना आमची भेट झाले, तर म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा. तर बाय बाय. मग अजून आहे आम्हाला राखी बांधायची, परंतु आता त्या बहिणी तिकडे गेलेत खाली. येऊ दे मग. माझा आवाज जरा क्रॉप करा. म्यूट करते की तुझा आवाज आहे. आमचा एडिटर आहे ना. हा, मग मी बोलू शकतो. हाईट कधी कमी करशील? लोकांना सांगतो हाईट वाढव. उलटाच. हाईट पडलं. तुला एक सांगू बारीकपणाची गोष्ट. सगळे बोलायचे ना पहिले जाडीचं सोड, सगळ्यांपेक्षा उंच. सगळ्या माझ्या मैत्रिणी छोट्या आणि मी उंच. तर ते जुने लोक बोलायचं ना, बाटली डोक्यावर घेतली का बुट करा ते. मी बाटली डोक्यावर मामान तुम्ही मॅचिंग केली मम्मी. इकडे मानसीचे डिंकूचे पण भाऊ आलेले आहेत. आणि इकडे आमचे भाऊ काय 3 जणांना. हाँ मिठाई खिलाओ उसको और शुगर बढ़ने दो. तू अंकलला पहिले पण बांधस ना राखी? अंकल को तो बहुत साल पहले से ना, वो छोटा था तभी से. तर मंडळी अशा प्रकारे सर्व सण संपन्न झालेले आहेत आणि खूप थकलेले आहे, कारण की 2-3 दिवसापूर्वी खूप कपडे पण शिवायचे होते, त्यात हे व्हिडिओ बनवायचे होते, तर खूपच थकायला झालं आहे मंडळी. आणि खूप छान प्रकारे आपले सगळे सण साजरे केलेले आहेत आम्ही.
मला आखुला तर बराच काय आहे पण आता जाखीन तर मुहूर्ले व्हिडिओ तुम्ही वाट किसा हेरसाल काय हा मुहूर्ती म्हणजे मराठी भाषेमध्ये मला सांगायचं तर खूपच आहे, परंतु तुम्ही पुढच्या व्हिडिओत माझी वाट कशी पाहाल, पुढे काय झालं, कुठल्या गोष्टी सांगितल्यात आहे, तर पुढच्या गोष्टी, पुढच्या स्टोऱ्या पुढच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये. मंडळी, पिक्चरची सिनेमाची स्टोरी 3 किंवा 4 तासाची असते, परंतु आपल्या आयुष्याची स्टोरी ही जोपर्यंत आयुष्य संपत नाही तोपर्यंत सुरूच असते, तर ती कधीच संपत नाही. तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या असतात, तर अशा पाहत राहा स्टोऱ्या पुढे पुढे काय होते ते. आणि तुम्ही हा नक्की पहा, पूर्ण डबल पहा, टिबल पहा. काय आवडलं तरी पण कमेंट करा, नाही आवडलं तरी कमेंट करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय.